नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजची विशेष घडामोडी. सध्या महाराष्ट्रात हिंदू धर्म, संस्कृती आणि परंपराचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी विविध ठिकाणी विराट हिंदू धर्म संमेलनं आणि सकल हिंदू संमेलनं आयोजित केली जात आहेत. ही संमेलनं म्हणजे सामाजिक समरसता आणि हिंदू चेतनेचा उत्सव असून त्याचा मुख्य उद्देश हिंदू समाजाला संघटित करणं हा आहे. या उपक्रमाचा सकारात्मक परिणामही समाजात दिसून येत असल्याचं प्रतिपादन दीपक महाराज वर्णेकर यांनी केलं आहे. परभणी शहरातील वैष्णवी मंगल कार्यालयात रविवारी सायंकाळी सकल हिंदू संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी व्यासपीठावर भागवताचार्य, हरिभक्तपरायण दीपक महाराज वर्णेकर, विश्व हिंदू परिषद प्रांत कार्यकारिणी सदस्य सुनील रामपुरीकर तसेच राजेश्वर पार्डीकर आणि राजेश्वर पालदेकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या निमित्तानं परिसरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांनी हातात पताका घेऊन विविध वेशभूषा साकारत आपला सहभाग नोंदवला. चिमुकल्यांनी दिलेल्या घोषणाने परिसर दुमदुमून गेला होता. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विना मांडाखळीकर यांनी केलं. यावेळी नगरसेवक व्यंकट डहाळे, सुशील देशमुख, दाजी दैठणकर, सचिन वाकोडकर यांच्यासह सकल हिंदू समाज, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं या संमेलनास उपस्थित होते. 7 एप्रिल हा दिवस जगभरामध्ये जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी एकत्रित प्रयत्न आरोग्यासाठी, विज्ञानाची साथ भविष्यासाठी या घोषवाक्याच्या अनुषंगानं परभणी जिल्हा परिषद सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत संपूर्ण जिल्ह्यामध्ये विविध नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे आरोग्य कार्यक्रम आणि जनजागृती मोहिमेचं आयोजन देखील करण्यात आलं आहे. जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य सुविधा अधिकाधिक लोकाभिमुख आणि पारदर्शक करून निरोगी आयुष्यातून आशादायक भविष्य निर्माण करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याच अनुषंगानं परभणी जिल्हा परिषद या ठिकाणी 7 एप्रिल रोजी लॉयन्स क्लब परभणी यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य जनजागृती अभियान आणि नेत्र तपासणी शिबिर आयोजित केलं आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नतिशा माथुर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय कुमार पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये माझे गाव आरोग्य संपन्न गाव ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. मागील काही दिवसापासून परभणी जिल्ह्यासह शहरामध्ये स्वयंपाकाच्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं 6 एप्रिल रोजी परभणी शहरातील आंदोलन मैदानावर लाकडाच्या चुलीवर स्वयंपाक करून शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यात आले. यावेळी राज्य आणि केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. बहुजन आघाडीचे उत्तर जिल्हाध्यक्ष प्रमोद कुटे, दक्षिण जिल्हाध्यक्ष मनोहर वाकळे, महिला जिल्हाध्यक्षा सुनीताताई साळवे, युवा जिल्हाध्यक्ष गणेश गाडे, तुषार गायकवाड, शिवाजी वाकळे, महासचिव मुजफ्फर खान, अनिल राठोड यांच्यासह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. परभणी महानगरपालिकेचे सभागृह नेते सय्यद समी उर्फ माजू लाला यांनी सोमवार दिनांक 6 एप्रिल रोजी परभणी महानगरपालिकेच्या सभागृह नेतेपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी महापौर सय्यद इक्बाल यांच्यासह नगरसेवकांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अब्दुल सय्यद कादर, नगरसेवक दिलीप ठाकूर, राजेश रणखांबे, अतुल सरोदे, डॉक्टर अनिल कांबळे, संतोष गुजर, अमोल जाधव, नगरसेवक शरफुद्दीन सिद्दीकी, अलीम काजी, रईस आदी उपस्थित होते. यावेळी परभणी शहराच्या विकासासाठी आम्ही सदैव कटिबद्ध राहू असा विश्वास सभागृह नेते सय्यद समी उर्फ माजूलाला यांनी यावेळी व्यक्त केला. हिंगोली येथील जिल्हा कचेरीतील विविध शासकीय कार्यालयांमध्ये कर्तव्यावर असताना तंबाखू आणि गुटखा सेवन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत 11 जणांकडून एकूण 1,880 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या आदेशानुसार अधिष्ठाता चक्रधर मुंगल आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नितीन तळस यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षानं ही कारवाई केली. कोटप्पा 2003 कायद्याच्या कलम 4चे उल्लंघन करत कर्तव्यावर असताना
तंबाखूयुक्त पदार्थाचे सेवन करणे तसेच तंबाखूजन्य पदार्थ सोबत बाळगणे याबाबत 11 कर्मचारी आणि इतर व्यक्तींवर आज सोमवारी कारवाई करण्यात आली. या कारवाईत 1880 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी शासकीय कार्यालयात तंबाखू गुटखा सेवनास सक्त मनाई केली असून उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार ही मोहीम राबविण्यात येत असून जिल्हाभरामध्ये अशा प्रकारची कारवाई यापुढेही सुरू राहणार आहे. शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये अचानक भेटी देऊन तपासणी केली जाणार आहे. यामुळे सर्व शासकीय कर्मचारी आणि नागरिकांनी कर्तव्यावर असताना तंबाखूयुक्त पदार्थाचे सेवन करू नये तसेच शासकीय कार्यालयामध्ये येताना तंबाखू गुटखा सोबत बाळगू नये असं आवाहन जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षातर्फे करण्यात आलं आहे. निरामय योग प्रसार आणि संशोधन केंद्राच्या वतीनं सामाजिक आयाम अंतर्गत योग जागृतीच्या निमित्तानं रविवार दिनांक 5 एप्रिल रोजी सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. धकाधकीच्या या जीवनात आरोग्यम धनसंपदा हा विचार प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी सायकलवर विविध प्रकारचे फलकासह प्रचार आणि प्रसार करण्यात आला. अतिशय उत्साहात ही सायकल रॅली निरामय योग प्रसार केंद्र ते श्री दत्त मंदिर ब्राह्मणगाव येथपर्यंत आयोजित करण्यात आली होती. या सायकल रॅलीत मोठ्या संख्येनं योग शिक्षकांनी सहभाग नोंदवला. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.